नमस्कार मैत्रिणींनो, ओवी अँड आरवीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत छोलेची भाजी कशी करायची ते. त्यासाठी साहित्य इथं छोले घेतलेले आहेत मी. हे 2 तास भिजवलेले आहेत. त्यासाठी इथं धनेपूड घेतलेली आहे, किचन किंग मसाला, बारीक चिरलेला टोमॅटो, लसण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे, बारीक चिरलेला कांदा, हळद. खडे मसाल्यामध्ये तेजपान, लवंग आणि दालचिनी, चवीपुरतं मीठ, काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. चला तर आपण याची रेसिपी पाहूयात. सगळ्यात आधी आपण हे छोले कुकरमध्ये शिजवून घेऊयात. त्यामध्ये आपण हे खडे मसाले टाकून घेऊयात. तेजपान, दालचिनी, लवंग टाकून घेऊन याच्या 2 शिट्ट्या आपण कुकरमध्ये काढूयात. आपले छोले शिजलेत का ते बघूयात. छोले शिजलेले आहेत. आपण आता फोडणी देऊया. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण जिरे घालूयात. जिरं असं छान फुललं की त्यामध्ये कांदा घालून घेऊया. कांद्याला मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. आणि कांदा लवकर शिजावा म्हणून आपण थोडं त्यात मीठ टाकूया. कांद्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करूया. टोमॅटो पण चांगलं मऊ होईपर्यंत याला असंच परतून घेऊयात. टोमॅटो पण चांगलं मऊ झालेलं आहे. यामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ टाकूया आणि त्याला हलवून घेऊया. बेसन पिठामुळे भाजी अशी एकसंध होते. पाणी आणि छोले वेगळे होत नाही, एकत्र होतात. आता यामध्ये आपण धनेपूड, गरम मसाला आणि काश्मीरी लाल तिखट टाकून घेऊया. आणि हळद. आता आपण यामध्ये छोले टाकून घेऊ. यामध्ये मीठ टाकून मस्त असा सुवास सुटलेला आहे. कोथिंबीर टाकूया आणि आपण याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवू. अशा पद्धतीने आपली छोलेची भाजी तयार आहे. आपण याला वाटीमध्ये काढून घेऊया. तुम्ही याला भटुरेसोबत, पुरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.